आणि स्वीकारले मैदान आणि सलामीची पहिली चढाई वाघजाई बाबळी जाधववाडी संघाकडून ज्यानं 9 नंबर जर्सी परिधान केले असा चढाईपटू आक्रमण करण्याकरता सज्ज झालेला पाहायला मिळतो. तिरुपती संघाच्या प्रांगणामध्ये स्पेस लावला गेला 2-2-1-2चा त्रिपटू सिंगलवरचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि आक्रमण होतंय वाघजाई बाबळी जाधववाडी संघाकडून. सुंदरचा आक्रमण करण्याचा प्रयत्न इतका छान आपल्याला पाहायला मिळतो तो तिरुपती संघाकडून. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमणाला झालेली सुरुवात. छान असं आक्रमण करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि या पुन्हा एकदा संरक्षण कक्षात माझ्या समवेत माणिक सर पुन्हा एकदा आपल्या ठिकाणी संरक्षण कक्षामध्ये मनपूर्वक असं स्वागत आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा घेऊन जातो चालू सामन्याच्या दिशेनं. छान असा सामना वाघजाई बाबळी जाधववाडी संघाकडून 2 नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू आक्रमण करण्याकरता सज्ज झालेला असताना स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं लेफ्ट राईट कॉर्नर सतत हत्ते होण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो या चढाईपटू सेमीफायनलला जाणार आहे आणि या चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरणार आहे तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करता होणार आहे. आक्रमण होते पुन्हा एकदा थोडे 2-2चं क्षेत्ररक्षण करत असताना वापळे जाधववाडी संघाच्या प्रांगणामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली. आपण पाहतोय स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं आणि त्या रेषेचा आसपासचा खेळ पहिलं शिखर चालू आहे. सामन्याचा पूर्वार्ध चालू आहे आणि या पूर्वार्धामध्ये उभय संघ सावधानतेने खेळताना पाहायला मिळतात. कोणताही धोका पत्करायचा नाही. तिसरी चढाई ज्या वेळेला 2 चढाया बाबळे जाधववाडी संघाच्या अनुत्पादित झाल्या अनप्रोडक्टिव्ह झाल्या त्याचवेळी तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करायची हा प्रयत्न सुरू झालेला असताना या ठिकाणी मात्र या चढाईपटूला गुण प्राप्त करावा लागणार. जर का गुण प्राप्त करणं अपयश आलं तर मात्र सुटी बॉक्सचा रस्ता दर्शवावा लागणार आहे आणि याच वेळेला छान टच केल्याचा या ठिकाणी दावा पंचाकडे केला जातो. अपील स्वीकृत केलं जाते आणि गुण प्राप्त होतोय. बाबळे जाधववाडी संघानं या ठिकाणी कुठीत काय घेतला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात झाली. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना हा चढाईपटू देखील आक्रमण झालेला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाला टच केल्याचा दावा आपल्याला पाहायला मिळतो. तो या चढाईपटू पाठीवर हात बसून पंचाकडे अपील केलं गेलं आणि कुठीत काय घेतला गेला. मंडळ कसं आहे का आक्रमणाला सुरुवात झाली. वाघजाई बाबळे जाधववाडी संघाकडून चाललेला आक्रमण सावध पोलिसांनी आक्रमण केले जाते. समोरचा डिफेन्स देखील इतका सजग लावला गेला तो वाघजाई बाबळे जाधववाडी संघासाठी निकाल रेषेच्या आसपासचा खेळ करून पुन्हा एकदा सुंदर असा परतीचा प्रवास पाहायला मिळतो. तो या चढाईपटूचा प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतं. त्याने मागील चढाईमध्ये टोटलच्या स्वरूपात गुण प्राप्त केला होता. असा अतिशय चलाक चपाट शार असा असणारा चढाईपटू अनेक हायटच करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि या वेळेला 2 गुण प्राप्त होत आहेत ते समोरच्या गिरतवणे संघाला. दमदार अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने थोडासा डिफेन्स आपण सजग ठेवायला हवा तो वाघजाई बाबळे जाधववाडी संघाने. ज्या वेळेला चढाईपटू आक्रमण करण्याकरता येतो त्यावेळेला तो गाफील क्षेत्ररक्षण अचूक टिपत असतो. आपलं क्षेत्ररक्षण गाफील असणार नाही त्याची काळजी घ्यायला हवी. ती वाघजाई बाबळे जाधववाडी संघानं सुंदर चढाई पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा छान टॅकलचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो गिरतवणे संघाकडे. दमदार अशा आपल्याला पकडीचे नमुने पाहायला मिळतात ते गिरतवणे संघाकडे. 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि 3 क्षेत्ररक्षक मैदानात असताना अजून देखील अप्पा मैदानावर आहे. खऱ्या अर्थानं त्याची टॅकल करण्यामध्ये एक वेगळी खासियत आहे आणि या वेळेला सुरुवातीला सांगितलं होतं की अप्पा अजून देखील मैदानात आहे आणि अशा वेळेला छान टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. याच वेळेला सुंदर टॅकलचा नमुना आपल्याला निश्चित पाहायला मिळतो. चालू आहे अजून सर ब्लॉक झाला आहे.
पुन्हा एकदा फिरतवडे संघाला समजली आणि खेळाला सुरुवात झाली. आक्रमणानंतर वाघताई मागणे जाधववाडी संघाकडून दोन क्षेत्ररक्षण ट्रिपल टूचं सशस्त्र क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं गेलं आणि पुन्हा एकदा आपला खेळ दाखवण्याकरता सज्ज झाला तो फिरतवडे संघ. 6 नंबर जर्सी परिधान केला गड्यापटू आक्रमण करतो. पुन्हा एकदा दक्षिणच्या आसपासचा खेळ करून कोणताही धक्का मात्र आणि आपल्या प्राणाच्या दिशेने सुखरूप प्रत्युत्तर करत आक्रमण करण्याकरता एक चला चप्पल असा त्यानंतर होणारा सामना सेकंडलाच सामना मित्र परिवार विरुद्ध सोमनार. या पुढे होणारा सामना मित्र परिवार 7 स्टार वर्ष शृंगार छान मैदानावरचा स्ट्रगल संघर्ष पाहायला मिळतो आणि प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता सज्ज होतं. छान असं आक्रमण 2-2-2चं क्षेत्ररक्षण आणि तिथं क्षेत्ररक्षण थर्ड रेट सुरू आणताय. काय चाललंय सेकंड आम्ही विचारतो तुम्ही थांबा ना त्यांचा विषय आहे ना. तुला प्रत्येक वेळेला सांगायला पाहिजे तू कशाला बोलतो मध्ये पुन्हा 6 नंबर जर्सी परिधान केला. हा कडाईपूर मैदान 7 विरुद्ध 1 अशी खेळी करत असतात बापडे. 6 खेळाडू मैदान 7 विरुद्ध 1 अशी खेळी होतोय. पुन्हा एकदा आपल्या मैदानाकडे परतताना पाहायला मिळतोय. पुढचे 2 खेळाडू मैदानात आहेत आणि पुन्हा एकदा आक्रमण करून हाताळण्याचं मैदान आता मात्र शेवटची ही थर्ड आहे आणि त्यामुळे बघूया आता मात्र गुण घ्यावा लागणार आहे तो या चढाईपटूला बाबळे संघासाठी. अन्यथा गुण मिळेल तो समोरच्या फिरदवणे संघाला. बघता बघता पुन्हा एकदा फिरदवणे संघ थोडीशी आघाडी घेताना पाहायला मिळतो आणि शेवटचे काही क्षण असताना अशा प्रकारचा खेळ होणं गरजेचं आहे की जो अतिशय दमदार असा खेळ करताना पाहायला मिळतो. मात्र थोडी मारण्यासाठीचा प्रयत्न होतो तो या ठिकाणी होत नाही. वन प्लस 2 एकूण 3 गुणांची सवय उरलेली फिरदवणे संघासाठी आणि पुन्हा एकदा या थोड्याशा विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात होते. दमदार असा सामना होतो का बघूया. आणि मध्यंतराला जेव्हा खेळ थांबतोय तेव्हा फिरदवणे 10 गुण आहे आणि 4 गुण आहेत ते फिरदवणे 10 गुण आहेत आणि 4 गुण आहेत ते बाबळे म्हणजे 6 गुणांची आघाडी आहे. 6 गुणांची आघाडी इथे पाहायला मिळते ती फिरदवणे संघाकडे आणि त्यामुळं या सामन्यामध्ये फिरदवणे संघाची 6 गुणांची आघाडी असताना एक दमदार सामना करण्याची गरज आहे की आता मात्र बाबळे संघाला. आप्पा जाधव आणि सहकार्यांना अतिशय दमदार अशी खेळी करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा आक्रमणासाठी 11 नंबर जर्सी परिधान केला. हा कडाईपटू मैदानात दमदार अशी कामगिरी केली या खेळाडूंनी. कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता अतिशय संयमाने हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. एक दर्जेदार खेळ हा खेळाडू मात्र कुठल्याही प्रकारचं वर्तन वेगळं न करता त्याचा खेळ बोलतोय. अतिशय जबरदस्त खेळ केला जो 11 नंबर जर्सी परिधान केलेल्या या चढाईपटूने निदान रेषा पार करतोय आणि आक्रमण करून पुन्हा एकदा आपल्या मैदानात परततोय. एक जबरदस्त असा सामना या ठिकाणी होतो का बघूया. 6 गुणांची आघाडी आहे ती फिरदवणे संघाकडे. एक 2 नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपटू मैदानात आहे. निदान रेषा पार करून आक्रमण करतोय. समोरचं क्षेत्ररक्षक आहे ते फिरदवण्याचे पुन्हा एकदा फिरदवण्यात काढून आक्रमण होतं.
बिरदवणे संघाचा कर्णधार 2-1-2-2चं क्षेत्ररक्षण सजवलेलं असताना आक्रमण करतोय, खोलवर चढाई करून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय का बघूया. 6 गुणांची आघाडी होती मध्यंतराला जेव्हा खेळ थांबला तेव्हा, आणि त्यामुळे ही आघाडी भरून काढण्याचा प्रयत्न मावळ्याच्या संघाला करावी लागणार आहे. 2 नंबरचा हा खेळाडू मैदान त्याच्या पार्कून पुन्हा एकदा आपल्या 50 परत. आता मात्र थर्ड रेडसाठी 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू मैदान आहे. त्याला माहिती आहे की आता एखादा गुण घ्यावा लागला. आता अशा परिस्थितीत जर पकड झाली तर थोडासा दबाव येऊ शकतो बिरदवणे संघावर, आणि मग मात्र एक सुरेख असा खेळ त्यामुळं एक गुण मिळतोय तो. आता मात्र पुन्हा एकदा ठरलं मावळ संघाला एका गुणाची कमाई होते. पुन्हा एकदा आक्रमण होतोय, गडी मारण्याचा दावा करतोय आणि बघूया या ठिकाणी शपथ घेतली जाते आणि समोरून फेटाळलं जाते आपली. बघूया पंच काय निर्णय घेतात. एका गुणाची कमाई होती का एक गुण या ठिकाणी मिळतोय. तो पुन्हा एकदा मावळ्यासाठी जबरदस्त असा खेळ नक्की होणार. एका गुणाची कमाई होती मावळ्याच्या संघासाठी. संघाचा कर्णधार आहे तो हा खेळाडू अतिशय जोरदार कशी खेळी करताना पाहायला मिळतोय. त्याने गडी मारण्याचा प्रयत्न पकडण्याचा प्रयत्न होतो, सुरेख आणि गडी पाहायला अतिशय सुरेख अशी पकड होते आणि एका गुणाची कमाई होते. बघता बिरदवणे संघावर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. तो मावळे संघाकडून एक अनुभवी असा संघ आहे मावळे, आणि त्यामुळं या संघामध्ये जाधवडी संघाने टाइमआउट घेतलेले आणि मध्यंतरला खेळ थांबला तेव्हा 6 गुणांची आघाडी होती. त्यानंतर मात्र अतिशय सुरेख अशी कामगिरी केली होती मावळे संघाने, आणि त्यामुळे या सामन्यावर पकड मिळवण्यासाठी धोकस असा प्रयत्न या ठिकाणी नक्की होणार तो मावळे संघाकडून. आक्रमणासाठी शक्ती उचलतो हा चढाई फुटून जमदार असा खेळ करतो का बघूया मावळे संघाचा. शेवटची 4 मिनिटं असताना 6-7 असा गुणफलक आहे. म्हणजे 3 गुणांची आघाडी आहे ती अजूनही बिरदवणे संघाकडे, आणि त्यामुळं या संघासोबत खेळत असताना ही पिछाडी भरून काढणं गरजेचं आहे ती मावळे संघाला. 4 खेळाडू मैदानात असताना आता मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो का बघूया मावळे संघाकडून. या 4ही खेळाडूंना जर बाद करण्यात यश मिळालं तर निश्चित या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. मावळे संघ कशा प्रकारचा खेळ करतो यावर सगळं एक अतिशय हा सामना या ठिकाणी होणार का बघूया. भरता इथे टच पॉईंट मिळाला असता तसं होत नाही. कुठल्याही प्रकारचा गुण न मिळता पुन्हा एकदा आपल्या मैदानात परततो तर हा खेळ हा चढाई म्हणून मैदानात येतो. बिरदवणे संघाचा 2-1-2-2चं क्षेत्ररक्षण सजवलेलं असताना आक्रमण करतोय त्या खेळाडू त्याच्या पार्कवर आक्रमण करतोय आणि एक चूक आहे म्हणजे त्याच्यामुळे थोडासा शेवटची 3 मिनिटं असताना आता हा सामना सुरू आहे आणि पुन्हा एकदा थोडीशी चूक केली ती मावळे त्या संघाने, आणि त्यामुळे एका गुणाची भर पडली पुन्हा एकदा बिरदवणे संघाकडे. आणि बिरदवणे संघाचा एक आक्रमक असा चढाईपटू 11 नंबर जर्सी परिधान केलेला तो मैदानात आलेला आहे. आक्रमणासाठी सज्ज झालेला आहे तो हा चढाईपटू विधानसभा मार्गावर आक्रमण करतोय. जोरदार अशी खेळी करण्याचा त्याचा प्रयत्न नाही, आणि बघूया बहुत बाद होतात. 1-1 गुण दोन्ही संघांना 1-1 गुण मिळतोय. 1-1 गुण दोन्ही संघांना मिळतो. दरम्यान पुन्हा एकदा 4 गुणांची आघाडी या ठिकाणी नक्की अजूनही ती पुन्हा एकदा आक्रमण करतो. 11 नंबर शेवटचे 2 मिनिटं असताना 4 गुणांची आघाडी पुन्हा एकदा त्या गुणांची आघाडी वाढते या ठिकाणी. जाधवडी टाइमआउट घेतोय. अतिशय दमदार असा सामना त्या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही संघांकडे.
दरम्यान पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होते तेव्हा सगळे विधान निशाम आणि त्याच्या आसपासचा खेळ करत असताना खेळी करताना पाहायला मिळतो चढाई दोन क्षेत्रक्षण सजवले जाताना बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचे काही क्षण त्या ठिकाणी असताना हा सामना सुरू आहे. पत्नीचा प्रयत्न होतोय. बोनस गुणांची कमाई होते. पुन्हा एकदा आक्रमण शेवटच्या काही सेकंदांचा खेळ चालू असताना 11 नंबर ज्यांचे प्रकरण जिल्हा मैदानात आहे विधान रेषा पार करतो. पुन्हा एकदा बोनस घेण्याचा प्रयत्न करतो. अतिशय दमदार पूर्ण सामन्यामध्ये या खेळाडूने सुरेख अशी खेळी केली. अवघ्या शेवटच्या काही सेकंदाचा खेळ चालू शेवटचे 1 मिनिट आणि शेवटचं 1 मिनिट असताना आक्रमणासाठी ही संधी आहे ती नक्कीच मावळे बघूया. शेवटचे 1 गुणांची कमाई होती. पुन्हा एकदा फिरवण्याला आणि 15-10 फुटबॉल नाही 11 मिनिटं 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई मैदानात आहे. दबाव टाकलेला जातो सुरुवातीपासून मावळ्याच्या खेळाडूंवर. अतिशय सुरेख अशी खेळी त्या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचे काही क्षण शिल्लक असताना दमदार अशी खेळी ठिकाणी गेले आणि सुरेख टाइम ऑफ दिली. आणि पुन्हा एकदा शृंगारपूर आणि पणसवणे या दोन्ही संघांनी तयार राहायचं. यानंतर होणारा सामना जो शृंगारपूर आणि पणसवणे दोन्ही संघांनी तयार व्हायचं. या सामन्यातील मला वाटतं शेवटची ही चढाई असू शकते आणि या वर्षातील शेवटची चढाई जावई समाप्त करताना दिसतात मला वाटतं होते. आणि या सामन्यामध्ये पूर्ण सामन्यामध्ये एकही चढाई केली नव्हती आप्पाने. ती मात्र शेवटच्या काही क्षणांमध्ये करताना पाहायला मिळतोय. तो आप्पा अतिशय दमदार असा खेळ केला होता. आणि बघूया या ठिकाणी हा सामना संपतोय. पुन्हांनी हा सामना जिंकतोय जो आणि पुढच्या फेरीत बोलतोय तो फिरवण्यासाठी.